आमदार निलेश राणे रात्री 12 वाजता मालवण पोलीस ठाण्यात धडकले। मालवण पिंपळपारमध्ये तपासणी वेळी कारमध्ये 1.5 लाखांची रोकड आढळली। देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्यांची कार असल्याची माहिती समोर आली आहे। तपासणी वेळी भाजप पदाधिकारी गाडीत उपस्थित होते। पोलीस भाजप पदाधिकारी यांच्यात गाडी सोडून देण्याबाबत चर्चा झाली। आमदार निलेश राणे रात्री 12 वाजता मालवण पोलीस ठाण्यात धडकले। शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांनी निलेश राणे मालवण पोलीस ठाण्यात पोहोचलेले होते। पिंपळपारमध्ये कारमध्ये रोकड आढळली। पैशांनी भरलेल्या गाड्या सुद्धा सापडलेल्या, काय सांगाल कशा पद्धतीचा घटनाक्रम होता? रात्री 12 वाजता एक गाडी पकडली गेली मालवणमध्ये, ज्याच्यामध्ये पैसे होते। किती होते काय होते ते आता पोलिसांना माहीत, ते डिस्क्लोज ते करतील, कदाचित अमाऊंट कमी दाखवतील। आता ती गाडी पकडली आणि पोलीस स्टेशनला आणली। ही ती गाडी, जरा कॅमेरा तुम्ही जर तिकडे फिरवाल तर ही ती गाडी बरोबर आहे। आता ह्या गाडीला पकडलं जवळपास 12:15च्या दरम्यान, आणि त्यानंतर मला कळवलं माझ्या काही सहकार्याने की असं असं झालंय, पण पोलीस काही त्याच्यावरती करायला तयार नाहीत, कसली केस घ्यायला तयार नाहीत। तर मी जवळच होतो, मी लगेच आलो, 1:15 वाजता मी इकडे आलो। तोपर्यंत कसलीच हालचाल झाली नव्हती, निवडणूक अधिकाऱ्यांना कळवलं देखील नव्हतं। ते पळवायच्या मार्गावर होते। त्यांना आता पळवायच्या मार्गावर होते म्हटल्यावर मी जेव्हा त्यांना प्रश्न विचारले काय, त्यानंतर निवडणूक अधिकारी आले। ह्या लोकांना, हे देवगडची गाडी आहे आणि भाजपचा तालुका अध्यक्ष महेश नारकर ही त्याची गाडी आहे, आणि त्याच्याबरोबर अजून एक त्याचा कोणतरी मित्र किंवा सहकारी होता। पण महेश नारकर हा भारतीय जनता पक्षाचा तिकडचा तालुका प्रमुख आहे देवगडचा। आता ही गाडी जर तुम्ही बघाल, ह्या गाडीला ना नंबर प्लेट आहे, ह्याचा कोणी मायबाप नाही।